महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी बटाटा वेफर्स. त्यासाठी मी ते बटाटे साळून घेतलेत. आधी मातीचे स्वच्छ बटाटे धुवून घेतलेत, नंतर ते साळून घेतलेत आणि स्वच्छ पाण्यात पुन्हा घातलेत. आता ते बटाटे आपण त्याचे चिप्स करून घेऊया. आता आपण वेफर्स डिझाईन काय नाही डिझाईनचे वेफर्स आपण करून घेऊया. अशा पद्धतीने बटाटा किसायचा आहे. इथे माझ्याकडे डिझाईनची किसणी, तुम्ही हवी असेल तर साधी किसणी वापरू शकता. अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा. असे वेफर्स होतात. दोन साधारण अशा पद्धतीने जायची डिझाईनची किसणी माझ्याकडे. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर गोल असेल तर ती वापरा. मी उरलेले बटाटे किसून घेते. तुम्ही बघू शकता इथे मी एवढे एक डबा पूर्ण बटाटे किसून घेतलेत किंवा त्याचे चिप्स बनवून घेतलेत. आता हे रात्र स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवायचे आधी किसून झाल्यानंतर, आणि मग तुरटीचा खडा त्या पाण्यात टाकून द्यायचा आहे. वेफर्स अतिशय सुंदर आणि पांढरे होतात. अजिबात वेफर्स काळे पडती नाही किंवा कलर अजिबात बदलत नाही. तळले तरी ते पांढरेच राहतात. त्यासाठी तुरटीचा खडा तुरटी याच्यामध्ये टाकून ठेवायची, पण अन्नात टाकायची नाही सकाळी उकडताना. तुम्ही बघू शकता इथं आपण वेफरला अन्नात ठेवलं आहे. आता जे वेफरचं माप असेल त्यानुसार मीठ किंवा चवीनुसार मीठ टाकतोय. वेफरच्या अंदाजाने मीठ घ्या. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण पाण्याला उकळी आल्यानंतरच वेफर सोडायचे. इथं पूर्ण पाण्याला उकळी येऊन गेलेली आहे. पूर्ण उकळतं पाणी आहे आणि त्यात वेफर सोडले. दिसतं का? हां वेफर दिसते? हां. शक्यतो बटाटे पाण्याबाहेर ठेवू नका, नाही तर काळे पडतील. पाण्यातच डुबलेले पाहिजे जेव्हा तुम्ही कराल. पूर्ण उकळी आल्यानंतरच वेफर सोडायचे पाणी उकळल्यानंतर. वेफर सगळे सोडून झाल्यानंतर त्याच्यावर 10 मिनटासाठी एक वाफ काढण्यासाठी पूर्ण झाकण ठेवायचे 10 मिनटासाठी. तुम्ही बघू शकता इथे आपले 10 मिनटानंतर टोटल झाकण काढून एवढे वेफर्स पाण्याबाहेर काढले. करताना थोडे हळू करा कारण उकळतं पाणी. एवढे काढून झाले. आता हे आपण उन्हात वाळूया. खपखट पाय गरम मिठात देऊ का? अशा पद्धतीने आपले वेफर्स गरम पाण्याच्या बाहेर आलेत किंवा शिजवून झालेत. 10 मिनटानंतर झाकण काढायचं असतं. आता आपण वाळवायला घेऊ. तुम्ही बघू शकता इथं आपण वेफर्स सुकत घालतोय. कुठेही लालसर किंवा थोडेसे काळपट अजिबात नाही, पूर्ण पांढरे आहेत आणि तळ्यावरही पांढरेच दिसतं. तरी संपूर्ण आपण टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले इथे संपूर्ण चिप्स टाकून झालेत.
अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता कुठेही काय दिसत नाही किंवा तांबडे दिसत नाही. अतिशय पांढरे शुभ्र दिसतात. आता हे तळल्यानंतर आणखीनच सुंदर दिसेल. ते आपण तळल्यानंतर बघूया. तर बघू अशा पद्धतीने आपले वेफर्स तयार आहे. वेफर्स तयार आहे. आपण आता ते तळून घेऊया. तेल तापून गॅस स्लोच राहू द्या. आधी तेल तापवा, नंतर गॅस स्लो करा. स्लो गॅसवर नाही केलं तर ते करपून जाते. टाक थोडे टाकेल त्यात दाखवलं भेटू अंतर टाकू दे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले वेफर्स छान पांढरे तळले जात आहे. गॅस एकदम स्लो ठेवा, नाही तर ते लालसर होऊन करपतील. तेल तापल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवा. मी बाकीच तयार करून घेते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले वेफर्स रेडी आहे. अतिशय सुंदर पांढरे झाले. खूप तेलकटही नाही आणि एकदम कुरकुरीत झाले. अशा पद्धतीने वेफर्स बनवून वर्षभर साठवून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.